नमस्कार. आपण आधुनिक भारत याची थोडक्यात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यापाराच्या रूपात सर्वप्रथम आलेली युरोपीय सत्ता ही फ्रेंच होती. त्याच्यानंतर फ्रेंचांनी भारतातील आपली पहिली वकार कुठे काढली होती? तर सुरत येथे काढलेली होती. कोणत्या लढाईने फ्रेंचांचा पडाव होऊन ब्रिटिशांची सरशी झाली होती? तर वांडिवॉसच्या लढाईमध्ये ब्रिटिश जिंकल्यानंतर फ्रेंचांचा पडाव झालेला होता. कोणत्या पोर्तुगीजांनी कालिकत येथे पहिला कारखाना उघडला होता? तर वास्को द गामा हा भारतात येणारा पहिला खलाशी होता. त्याने कालिकत येथे पहिला कारखाना टाकला होता. डचांनी 1605 साली पहिला कारखाना कोठे काढला होता? तर डचांनी आपली पहिली वसाहत मसुलीपट्टणम येथे उघडली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर टॉमस स्मिथ हा होता. त्यानंतर इसवी सन 1613 साली ब्रिटिशांनी पहिली वकार सुरत येथे काढली होती. तिसऱ्या कर्नाटक युद्धाची समाप्ती कोणत्या तहाने झाली होती? तर पॅरिसच्या तहाने झालेली होती. ब्रिटिशांसह वसईचा तह कोणी केला होता? तर दुसरा बाजीराव यांनी वसईचा तह केला होता. गोव्यावर आधिपत्य स्थापित करणारा पोर्तुगीज अल्फान्सो दी अल्बुकर्क हा होता आणि तोच त्यांचा गव्हर्नरसुद्धा होता. अल्बुकर्क याने गोवा कोणाकडून हिसकावून घेतले होते? तर विजापूरच्या सुलतान याच्याकडून घेतलेले